हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मटार पुलाव। आता हिवाळा म्हटलं की बाजारामध्ये भरपूर असे मटार येतात, मटारीच्या शेंगा, तर त्यापासून आपण मस्त असा चमचमीत असा मटार पुलाव बनवणार आहोत। चला तर पाहूया हा मटार पुलाव कसा बनवायचे ते। इथे ना मी मटार घेतलेली आहे, बटाटे घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, फ्लावर, गाजर आणि कांदा घेतलेली आहे आणि बासमती तांदूळही घेतलेली आहे 1 वाटी आणि इथे खडा मसाले घेतलेली आहे। आता मी एका कढईमध्ये तेल घेते 2 ते 3 चम्मच आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे। तेल छान असं गरम झालेले आहे, यामध्ये मी तेजपत्ता टाकते आणि लवंग, दालचिनी, सहाजिरा, मिरे आणि चक्रीफूल हे सगळे खडे मसाले मी तेलामध्ये 1-2 मिनिटं फ्राय करून घेणार आहे। या खड्या मसाल्यांनी पुलावला छान अशी टेस्ट येते आणि हे मसाले फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा टाकते आणि कांदा 1-2 मिनिटं आपल्याला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। कांदा छान लालसर झालेला आहे। आता यामध्ये मी मटार टाकते वाटी भरून आणि मग नंतर हिरव्या मिरच्याही टाकते आणि ही छान तेलामध्ये फ्राय करून घेते 2 मिनिटं आणि मग नंतर यामध्ये मी बटाटा, फ्लावर आणि गाजर या भाज्याही टाकते। जर तुम्हाला कोणत्या वेगवेगळ्या भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीने वेगवेगळ्याही भाज्या टाकू शकता। इथे मी बटाटा, फ्लावर आणि गाजर टाकलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि एक 5 मिनिटं हे भाज्या आपल्याला तेलामध्ये असेच नरम होऊ द्यायचेत, फ्राय करून घ्यायचेत। भाज्या लवकर नरम व्हाव्यात म्हणून मी यावरती 1 चम्मच मीठ टाकते आणि हे मिक्स करून घेते आणि मग नंतर यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूणची पेस्टही टाकणार आहे आणि हेही तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। आणि यामध्ये ना मी आता थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर टाका, जर जास्त तिखट आवडत नसेल ना तर जे आपण हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत तेवढं असेल तरीही चालतं। आणि यामध्ये ना मी 1 चम्मच जो आपल्या ठेवणीतला गरम मसाला असतो ना तो गरम मसाला टाकलेली आहे। या मसाल्याने पुलावला खूप छान टेस्ट येते आणि हे सगळे मसाले मी 2 मिनिटं फ्राय करून घेते तेलामध्ये आणि यामध्ये मी कोथिंबीरही टाकलेली आहे आणि यामध्ये ना मी आता जे बासमती तांदूळ होते ना ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे स्वच्छ धुतलेले बासमती तांदूळ यामध्ये टाकणार आहे आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। मुलं जर भाज्या खात नसतील तर या पद्धतीने पुलाव बनवून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकून जर तुम्ही मुलांना दिलात ना, मुलांना खूप आवडेल आणि मुलं खूप आवडीने खातील। हे छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि आता ना मी यामध्ये पाणी टाकून घेते, 1 ग्लास पाणी टाकते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि मग यावरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवते आणि 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती मस्त असा हा पुलाव शिजवून घेणार आहे। पाहू शकता 10 मिनिटं झालेले आहेत, मस्त असा आपला मटार पुलाव तयार आहे, एकदम मोकळा असा। तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय। मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊनही दाखवते। हे पहा, एकदम मोकळा मस्त चमचमीत असा मटार पुलाव तयार आहे। आता हिवाळ्यामध्ये भरपूर असे मटार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात बाजारामध्ये, तर ह्या भाज्या आणि मटार वापरून या पद्धतीचा मटार पुलाव घरी नक्कीच बनवा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूपच आवडेल। तुम्हीही घरी बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते। आणि आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक यू फॉर वॉचिंग।